IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन करण्याची वेळ फक्त स्त्रीमुळे येते का? पुरुषांचा याच्यात काय रोल आहे? वेलकम टू IVF 7-day चॅलेंज फॉर दिस मंथ. इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन करता स्त्री आणि पुरुष, मेल आणि फिमेल गॅमेट्स हे तितकेच महत्त्वाचे आहेत. तर त्यामुळे पुरुषांच्या सीमेनमध्ये पण काही कमतरता असू शकते. त्यामुळे आपल्याला मेल इन्फर्टिलिटी पण प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहे आणि म्हणून IVF ट्रीटमेंटची गरज लागू शकते. मेल फॅक्टर इन्फर्टिलिटीमध्ये कुठल्या गोष्टी बघण्यात येतात तर स्पर्मची मोटिलिटी म्हणजे त्याचा वेग, त्याच्यानंतरची मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि DNA फ्रॅगमेंटेशन ही एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे, एंड्रोलॉजी लॅबोरेटरीमध्ये केली जाते आणि त्याच्यावरून आपल्याला स्पर्मची क्वालिटी कळते आणि त्यामुळे आपल्याला मेल इन्फर्टिलिटीवर वेगवेगळे अजून काय उपाय करायचे आहेत आणि IVF कसं सक्सेसफुल करता येईल हे बघता येतं. सो IVF मध्ये मेल इन्फर्टिलिटी ही पण तेवढीच महत्त्वाची आहे आणि त्यामुळे त्यांना इन विट्रो फर्टिलायझेशनची ट्रीटमेंट लागू शकते.